या सगळ्या मुद्द्याची आपल्याला चर्चा करायची आहे, पण यातून काही मूलभूत सवाल निर्माण झाले, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची. हे सवाल कुठले जरा जाणून घेऊया. ज्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे, ओबीसी एससी एसटींचा निधी खरंच पळवला जातोय का आणि मागासवर्गीयांवर अन्याय होतोय का, हा सवाल आज आपल्याला उपस्थित करायचा आहे. आज बडे मुद्देच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय, त्यांची शिष्यवृत्ती दिली जात नाही, अशा प्रकारचा जो आरोप केला जातोय त्यात तथ्य आहे का, त्याची आकडेवारी काही आहे का, संख्येच्या प्रमाणात निधीत खरंच भेदभाव होतोय का, एससी एसटी आणि ओबीसींच्या बद्दल निधीचं समसमान वाटप होत नाहीये का, त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अजित पवार यांच्यावर वारंवार हे आरोप का होत आहेत, अजित पवार कुठल्याही सरकारमध्ये असतील तर त्यांचे मित्रपक्ष त्यांच्यावर हे आरोप का करतायत, याच्याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि आणखीन एक मुद्दा, अजित पवारांची खरंच या सगळ्यातनं बदनामी होते का आणि ती केली जाते का, हेतू पुरस्सर राजकारण याच्या मागे आहे का, या सगळ्याची चर्चा आपण करूया. या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. स्टुडिओत माझ्यासोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे जोडले गेलेले आहेत. प्रकाशजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण जोडले गेलेले आहेत. सूरजजी, तुमचंही स्वागत आहे. आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अरुणजी, तुमचंही स्वागत आहे. थोड्याच वेळात लक्ष्मण हाके सुद्धा आपल्यासोबत जोडले जातील. पण मी चर्चेची सुरुवात करणार आहे प्रकाश शेंडगे यांच्यापासून. प्रकाशजी, आज तुम्ही एल्गार मेळावा घेतला, तुम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार आहात आणि तुमचं असं म्हणणं आहे की ओबीसी विद्यार्थ्यांवरती अन्याय केला जातोय आणि तुमचा सगळा हा रोख आहे तो अजित पवारांकडे आहे. अजित पवारांनी आज उत्तर दिलं, पण तुमचं काय म्हणणं आहे? नाही, गेल्या अनेक वर्षापासून हा जो विषय आहे, कारण आपण पाहिलं तर जे काही अर्थ खातं जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासून अजितदादांच्याकडे आहे. बरं. त्यामुळे ज्यावेळी हा निधी वाटपाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी नक्कीच अर्थ खात्याचे प्रमुख म्हणून आम्ही अजितदादांनाच हा प्रश्न विचारू शकू किंवा तुम्ही हा निधी वाटप करत असताना तुम्ही समान न्याय देण्याची गोष्ट तुम्ही निवडणुकीमध्ये केली, त्याच्या आधी तुम्ही जी.आर. काढले की आम्ही सगळ्या समाजांना आम्ही समान न्याय देणार आहोत. मग ते ओबीसी असतील, भटके विमुक्त असतील, मागासवर्गीय असतील, मराठा समाज असेल, मग त्याच्या संस्था सारथी आहे, महाज्योती आहे, बार्टी आहे, हे सगळं त्यांनी हा शासन निर्णय आहे. मग असं असताना ह्या निधी वाटपामध्ये हा घोळ का होतोय, हा भेदभाव का होतोय, हा आमचा प्रश्न अजितदादा आहे. आज आम्ही विद्यार्थ्यांची एल्गार परिषद घेतली, त्यामध्ये अक्षरशः विद्यार्थी रडले स्टेजवरती भाषण करताना. काय व्यथा आहे त्यांची, काही आकडेवारी देऊ शकाल त्याच्याबद्दलची तुम्ही? त्यांच्या व्यथा ह्या आहेत की जे सारथीच्या जे विद्यार्थी मराठा समाज आहेत त्यांना पूर्ण निधी दिला जातो, फेलोशिपचा नोंदणी केल्यापासून निधी दिला जातो, पण तो ओबीसीना विद्यार्थ्यांना ज्यावेळी निधी द्यायचा प्रसंग येतो त्यावेळी मात्र त्याला अर्धा कट केला जातो, त्याला नोंदणीपासून दिला जात नाही आहे. आणि त्याच्यामुळं कधी कधी मागच्या वेळी तर अजितदादांनी एक अतिशय असं एक स्टेटमेंट केलं होतं वादग्रस्त की हे फेलोशिप हे करून किंवा PhD करून काय दिवे लावणार आहेत, त्याचासुद्धा फार उद्रेक जो आहे तो ओबीसी समाजामध्ये झाला होता. नंतर दादांनी दिलगिरी व्यक्त केली, तर आम्ही तो विषय पुढे लावून धरला नाही. परंतु आता बेसिक प्रश्न आहे की आपण महाज्योतीला निधी जो दिला, तुम्ही सारथीला दिला, बार्टीला दिला, त्यामध्ये महाज्योती ओबीसीच्या विद्यार्थ्यांना निधी का कमी दिला, हा आमचा प्रश्न आहे. ठीक आहे सूरज चव्हाणजी, भेदभाव केला जातोय असा थेट आरोप आहे, तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? ओबीसी विद्यार्थ्यांवर खरंच अन्याय केला जातोय का? खरं तर विलासजी, आत्ताच्या आमचं महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये वेगवेगळ्या समाज घटकाला न्याय देण्यासाठी वेगवेगळी महामंडळं स्थापन करण्यात आली. त्या महामंडळाच्या आधारावरती प्रत्येक समाज घटकाला न्याय भेटला पाहिजे यासाठी ती महामंडळं करण्यात आली. आता शेंडगे साहेब जे सांगतायत ते ओबीसीचं बोलतायत आणि सांगतात की समाज घटकावरती म्हणजे आमचा निधी नाही भेटला. मी पहिली गोष्ट देतो, प्रत्येक समाज घटकाचं महामंडळ, बार्टी असेल, तार्टी असेल, मारटी असेल, म्हणजे असे वेगवेगळ्या समाज घटकाचे महामंडळ काढून त्यांना न्याय देण्याचं काम सरकारने केलंय. आणि हा एकंदरीत पूर्ण जर निधी पाहिला तर तुम्ही हा सारथीपेक्षा कितीतर पटीने जास्त आहे. म्हणजे ह्याची त्याची मी कंपॅरिझन नाही करत. माझा उद्देश हाच आहे की सरकार असं कुठल्याही एका समाज घटकासाठी काम करत नाही,
तर सरकार सगळ्या समाज घटकासाठी काम करते हे सांगायचा माझा उद्देश आहे. एक तरी अजितदादांनी कधी जातीचं राजकारण केलेलं नाही, कधी नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. अजितदादांनी राजकारण केलं ते सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाण्याचं. त्यामुळं अजितदादा आता हे जी काही सध्या लोक अजितदादावरती टीका टिप्पणी करतायत, आतापर्यंतचा एक इतिहास राहिलेला आहे की पवारावर टीका केल्यावर प्रसिद्धी भेटते, काही लोकांना आमदारकी भेटलेली आहे. त्यामुळं आपलं राजकीय अस्तित्व टिकावं या उद्देशानं ही टीका टिप्पणी चालू आहे. विलासजी, पहिली गोष्ट तरी मी एक आपल्याला सांगतो, बजेट सादर होण्याच्या आधी त्या बजेटला मंत्रिमंडळाची मान्यता असते. की बजेट सादर करण्याच्या आधी प्रत्येक विभागाचा आढावा घेतला जातो, प्रत्येक विभागाला वार्षिक खर्च कसा किती लागणार याची माहिती दिली जाते, मग ते बजेट सादर केलं जातं. हे मुख्यमंत्र्याच्या, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या सर्वांच्या मान्यतेने हे बजेट येत असतं. मग आता मला ह्या लोकांना प्रश्न विचारायचे जे ओबीसी नेते अजितदादावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. आज मंत्रिमंडळामध्ये इतके ओबीसी नेते, मग हे सगळे ओबीसीच्या विरोधात, समाजाच्या विरोधात आहेत असं यांना म्हणायचंय का? प्रकाशजी उत्तर द्या. एक मिनिट त्यांचं म्हणणं घेतो मी, त्यांचं म्हणणं येतो. एक वेगळा मुद्दा पण आहे, तुमचे मित्रपक्ष सुद्धा काय म्हणतात ते पण तुम्हाला ऐकवतो. आपण बजेटचा विषय काढला, ह्याच बजेटमध्ये आपण बघितलं तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहे त्याला 750 कोटीची तुम्ही निधी दिला, पण ओबीसीला फक्त 5 कोटी दिला. 54 कोटी जो समाज आहे त्याला फक्त 5 कोटी, आणि जो 10-12% जे 36% म्हणतात आता जात नाही जनगणनेचं दूध का दूध पाणी पाणी होईल, पण त्याला 750 कोटी. हा सरळ अन्याय जो आहे हा बजेटमधला, मी सांगतो हे आकडे बजेटमधले माझे नाही आहेत. आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा विधानसभेमध्ये हाच प्रश्न विचारला होता की हा निधी तुम्ही ओबीसीला का दिला, का कमी दिला आहे? एवढा म्हणजे फक्त 5 मिनिटं म्हणजे भीक दिल्यासारखं तुम्ही 5 कोटी देताय आणि एका समाजाला 750 कोटी रुपये देताय. हा कुठला सामाजिक न्याय आहे? आणि हे दादांच्या खात्यामध्ये चाललेलं आहे, म्हणून आम्हाला दादांनाच बोलावं लागतं. हे खातं दादाकडे नसतं तर आम्ही दादांना बोललो नसतो. हे बरं, पण ते म्हणतात प्रसिद्धीसाठी हे सगळे आरोप केले जात आहेत. प्रसिद्धी कसली प्रसिद्धी? 750 कोटी तुम्ही मराठा समाजासाठी देताय, त्यांना दिलं पाहिजे. आम्हाला, आम्ही नाही म्हणत नाही, त्यांचा विकास झाला पाहिजे, पण तुम्ही आम्हाला का, आमची ही ओबीसीचे मुलं काय सवतीचे आहेत का? त्यांना का तुम्ही असा भेदभाव तुम्ही कशासाठी करताय? तुम्ही जाहीर केलेला आहे की आम्ही भेदभाव मुळीच करणार नाही. मग 750 कोटी तुम्ही मराठा समाज दिले अण्णासाहेब पाटील महामंडळाला, तर ओबीसीला तुम्ही 750 देणं भाग होतं. पण मग हे सगळे निर्णय काय अजित पवार एकटेच घेतात, बाकी कोणी घेत नाही? त्यांच्याबद्दल तुमचा राग नाही? नाही, बघा असं आहे की अर्थ ज्याच्याकडे खजान्याची चावी आहे त्यालाच आम्ही जाब विचारणार ना. आतापर्यंत जो आहे, ज्यावेळी हा प्रश्न आत्तापासून नाही, आता गेल्या 5-6 वर्षापासून ज्यावेळी निरगुडे समितीनं ज्यावेळी इम्पिरिकल डेटा मागायचे वेळ, त्यावेळी पण 450 कोटी मागितले, ते दिले नाही. मग भांट्या कमिशनला त्याने 29 कोटी दिले, पण ज्यावेळी मराठा समाज सर्वे करायची पाळी आली त्यावेळी म्हणजे 450 कोटी दिले. हे सगळे आकडे रेकॉर्डवरती आहेत. आमचं काही दादांच्यावरती वैयक्तिक, दादा आमचे दुश्मन नाही आहेत. आमचा फक्त विषय जो आहे की तुम्ही जे मराठा समाजाला निधी देता त्याच्यापेक्षा आमची संख्या दुप्पट आहे. दुप्पट व्हायला तुम्ही तेवढा पण द्यायला तयार नाही. गेल्या बजेटमध्ये 90 कोटी तुम्ही आमचे कापले, मराठा समाज नाही कापले. यावेळी सुद्धा बजेटमध्ये तुम्ही आम्हाला कमी निधी दिला. कशासाठी? हा भेदभाव का केला जातोय हा आमचा प्रश्न आहे. ठीक आहे, सूरजजी उत्तर द्या. विलासजी, खरं तर काय होतं, आपण सारथीला जे बजेट मंजूर झालेलं त्याची थोडीशी माहिती घेतली पाहिजे. ते बजेट आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी आणि शिष्यवृत्तीसाठी. ते पूर्ण बजेटपणे ह्याला नाहीये की तुमच्या शिष्यवृत्ती वगैरे, आणि असं मला वाटत नाही की ओबीसी वरती अन्याय करून ते बजेट दिलेले वगैरे वगैरे. पहिला मुद्दा आहे की तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी तरतूद केलेली आहे का, तर 100% केलेली आहे. आता हे सांगतात याच्यामध्ये बजेट नाही दिलं महाज्योतीमध्ये, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जे महामंडळ त्याला सुद्धा निधीची तरतूद केली गेलेली आहे, त्याच्यात सुद्धा बजेट दिलं गेलेलं आहे. असं नाही म्हणायला पाहिजे की तुम्ही एकीकडे बोलत असताना फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच्या बजेट सहित बोलताय आणि तुम्ही मानताय काय, तर विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती भेटत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं वेगळं, विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीचा विषय वेगळा. आणि दुसरी गोष्ट, आता शेंडगे साहेब बोलत होते, मला त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेस एखाद्या योजनेला पैसे भेटत नाहीत त्याचं श्रेय तुम्ही अजितदादाला देताय, तर लाडक्या बहिणीचं पूर्ण श्रेय तुम्ही अजितदादाला देणार का? की लाडक्या बहिणीला अरुण सावंत देतील त्याचं उत्तर मला वाटतं जास्त चांगलं. अरुण सावंतजी, अजितदादांची का बदनामी केली जाते असं त्यांचं म्हणणं. अजितदादा तर आज किती संतापले, बदनामी केली जाते का त्यांची? विलासजी पहा, अजित दादा
अजित पवार साहेब हे सध्या अर्थमंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहेत ते या राज्याचे. आणि फायनान्स म्हटलं की सर्व त्याचं जे काही वाटप असतं, कोणाला किती जे काही वाटप ठरलं, जसं उदाहरणार्थ आता या महाराष्ट्र राज्याचं या वर्षाचं बजेट जे आहे ते 7,20,000 करोड रुपयांचं आहे. आता या 7,20,000 करोड रुपयांमधून कुठल्या विभागाला किती पैसे द्यायचे खर्च करण्याकरता पुढील वर्षामध्ये हे अगोदरच ठरलेलं आहे. आणि ज्या अर्थी ते अजितदादा वाटप करणार त्या अर्थी बोट हे त्यांच्याकडेच दाखवलं जाणार. यात चुकीचं असं काहीच नाही, यात बदनामीचा प्रश्न नाही. मात्र एक गोष्ट मी आपल्याला सांगेल, जेव्हा एखाद्या विभागासाठी जर काही रक्कम, काही करोड रुपये आपण त्या विभागाच्या भल्याकरता, त्या समाजातील लोकांच्या भल्याकरता आपण जेव्हा ठेवतो, तेव्हा तो निधी त्यांच्याकरता खर्च केला गेला पाहिजे. मग भले तुम्ही तो टप्प्याटप्प्याने करा. अजितदादा त्यांचं टप्प्याचं वर्गीकरण करून त्यांनी सांगितलं, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं की कसं आम्ही वाटप करतो. पहिल्या ह्याच्यात आम्ही 20%, नंतर दुसऱ्या 40, 60, 80 आणि शेवटच्या टप्प्यात आम्ही 100% करतो. ठीक आहे, ज्याप्रमाणे आपण टक्केवारी सांगितली त्याप्रमाणे त्या विभागाला ती गेली पाहिजे. नुसतं सुरुवातीला आपण रक्कम ठरवतो, परंतु नंतर जर ती त्या विभागाला दिली जात नसेल तर खरोखर त्या विभागावरती किंवा त्या विभागामार्फत ज्या समाजाकरता आपण तो पैसा खर्च करणार असतो त्यांचा त्यावर अन्याय हा होतच असतो. त्याच्यामध्ये बदल हा झालाच पाहिजे. आणि जर का तुम्हाला एखाद्या विशिष्ट योजनेसाठी एखादी विशिष्ट योजना राबविण्याकरता जर अतिरिक्त निधी गोळा करायचा असेल तर तो सर्व विभागांकडून थोडा थोडा केला गेला पाहिजे. हे महायुतीचं सरकार आहे, 3 पक्ष हा सरकार चालवत आहे. तेव्हा तुम्ही अरुणजी 2022ला जेव्हा तुम्ही बंड केलं तुमच्या आमदारांनी, तेव्हा सुद्धा त्यांची हेच गाराणं होतं म्हणा, अडचण होती की बाबा अजितदादा निधी देत नाहीत. ते असं म्हणतात की सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तुमची तशीच परिस्थिती झाली आहे का बरं? नाही, अजूनपर्यंत तसे काही एवढा फार मोठा वाद नाही आहे या सरकारमध्ये. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे, एक गोष्ट मात्र बिलाजी खरी आहे की ज्याप्रमाणे आजपर्यंत सरकार स्थापन होऊन 6 महिने झालेले आहेत, परंतु या 6 महिन्यामध्ये एका विशिष्ट विभागाच्या निधीमध्ये जर आपण कटौती करत असलो तर तिथे त्या समाजातील लोकांवरती अन्याय हा होणारच. मात्र त्याचा विचार केला गेला पाहिजे या मताचा मी आहे. कारण जर तुम्हाला अतिरिक्त निधी एका विशिष्ट योजनेसाठी हवा असेल ते चांगल्या करता तुम्ही घेता, त्यात काही नुकसान नाही, तुम्ही स्वतः करता तो घेत नाही आहात, परंतु तो सर्व विभागांकडून विभागा तुम्ही आणि घ्या ना. ठीक आहे, मी विचारतो सूरजजी, त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला लाडकी बहीणसाठी पैसे पाहिजेत तर ते मग SC/ST सामाजिक न्याय विभागाचेच का सगळे, शिवसेनेच्याच मंत्रालयातून का घेताय तुम्ही, आणि मागासवर्गीयांचेच पैसे का घेताय, हा आक्षेप आहे मूळता. सगळीकडून घ्या मग तुम्ही, सगळे पैसे कमी पडले तर. विलाजी, खरं तर आता जे अरुण सावंतजी बोलले ते खरं तर वरिष्ठ पातळीवर एक चर्चा झाली. चर्चेमधनं शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दादा असतील, यांच्या बैठकीनंतर काही निर्णय झालेले असतात. आता हे निधी पळवला म्हणजे कुठे पळवला, काय दुसऱ्या कुठल्या विभागाला दिला का, तर त्याच समाज घटकातल्या महिला भगिनीला असेल, वेगवेगळ्या योजनेला असेल, तो निधी दिला गेलेला आहे. निधी पळवला म्हणजे त्या विभागातून दुसऱ्याकडे कुठे पळवलेला नाही किंवा दुसऱ्या समाज घटकाला त्याचा लाभ दिलेला नाही. त्याचा लाभ त्याच समाज घटकातल्या लोकांना भेटलेला फक्त वेगवेगळ्या योजनेसाठीच भेटला असेल किंवा त्यांनाच, 1 मिनिट मी पूर्ण करतो, की त्यांच्यासाठीच ती निधी दिलेला आहे. परंतु काही लोक ते समजून न घेता त्याच्यावरती प्रतिक्रिया देतात. मला वाटतंय शिरसाट साहेबांचे सुद्धा त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस समजावून सांगितलं त्यांनी सुद्धा ती गोष्ट मान्य केलेली आहे. त्याच्यामुळं मला नाही वाटत की त्याच्यात आता शिंदे साहेब असतील, शिरसाट साहेब असतील, या दोघांच्या मनामध्ये कुठेही निधीवरनं मनामध्ये काही शंका कुशंका राहिल्या असतील. निधी पळवणार म्हणजे कुठे पळवणार, कुठे घेऊन जातो निधी, तर लोकांसाठीच, लोकांच्या कल्याणासाठीच वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचवला जातो. त्यासाठी निधी पळवला म्हणजे काय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डोनेट केलं असं थोडंच आहे, असं कुठेही झालेलं नाही. निधी लोकांसाठीच वापरला गेलेला आहे, पण तो वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला गेलेला आहे. ठीक आहे, ॲडव्होकेट मंगेश ससाणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खरं तर ओबीसी विद्यार्थ्यांच्या संदर्भात ते सुद्धा सातत्यानं बोलत आहेत. मंगेशजी, काय नेमकी अडचण आहे आत्ता? का अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे? अजित पवार भेदभाव करतायत असा जो आरोप केला जातोय. अजितदादा म्हणतायत ही तर बदनामी आहे, ही माझी बदनामी केली जाते.
नाही, नक्कीच. विलासजी, अजितदादांना का टार्गेट केलं जाते? उगीच कोणी कोणत्याही मंत्र्याला टार्गेट करणार नाही. आता विषय असा आहे की बार्टी, सारथी आणि महाज्योती. बार्टीला एससी समाजाला, कारण की ते शेड्यूल मध्ये असल्यामुळं त्यांना दर दशवार्षिक जनगणनेप्रमाणे त्यांचं जेवढं प्रमाण असतं ज्या त्या राज्यात, त्याप्रमाणे त्यांना फंड अलॉट केंद्राकडून होतो. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, बार्टीला 21,000 कोटी दरवर्षी निधी केंद्राकडून दिला जातो. राज्य सरकारचा असेल, सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत तो वेगळा. महाज्योतीला 300 कोटी, सारथीला 300 कोटी असं नियोजन असतं. त्याच्यामधून विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा नेट, सेट, मग एमपीएससी, युपीएससी असेल. आणि त्यानंतर या आता जे सारथीचे जे लाभार्थी आहेत ते मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि ते एससीबीसी म्हणजे ते आता ओबीसी झालेले आहेत. तसेच जे महाज्योतीच्या अंतर्गत आहेत ते 450 ओबीसी मधील भटके विमुक्त विजयंती पकडून सगळे 450 जाती. आता अजितदादांवर होणं साहजिक आहे, कारण की अजितदादांनी जी सारथी पहिल्यांदा ओबीसी मंत्रालयाच्या अंडर होती, अण्णासाहेब पाटील महामंडळ जे ओबीसी मंत्रालयाच्या अंतर होतं, ते अजितदादांनी स्वतःकडे घेतलं. त्याचे पालक अजितदादा झालेत. सारथीचे पालक हे नियोजन विभागाकडे सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ हे सारथीकडे, म्हणजे अजितदादांकडे. मग अजितदादांनी बरोबर फक्त मराठा कुणबी, कुणबी मराठा हा जो प्रवर्ग आहे यांच्यासाठीच्या संस्था फक्त त्यांच्या खात्याच्या अंतर्गत कशा काय घेतल्या? आणि आता दुसरा मला प्रश्न विचारायचा आहे, आता पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, बार्टीचं मुख्यालय पुण्यात, सारथीचं मुख्यालय तुम्ही विलासजी बघा, या सूरज चव्हाणांनी बघावं, सगळ्या नेत्यांनी बघावं. जे म्हणतात अजितदादा दुजाभाव करत नाहीत ना, डेक्कन सारख्या परिसरामध्ये 1 एकर जागामध्ये 150 कोटी खर्च करून सारथीची टोले जंग इमारत आहे. आणि महाज्योतीचं जर ऑफिस पुण्याचं बघितलं, ते विभागीय मुख्यालय त्या विश्रांतवाडी येरवड्याच्या तिथं समाज कल्याणच्या जागेमध्ये 700 स्क्वेअर फूटच्या एका खोलीमध्ये ते आहे. तिथं फक्त खुर्च्या टेबल आहेत, 1 कॉम्प्युटर आहे आणि फक्त 3 कर्मचारी आहेत. त्या सारथीला मी परवा दिवशी गेलो होतो, तिथं वॉचमनच 7-8 जण मला विचारायला आले, तुम्ही इथं काय करताय? मग अजितदादा, तुम्हाला सारथी तुमच्या खात्याच्या अंतर्गत घेता येते, सारथीला तुम्ही पाहिजे ती जागा मिळवून देता. आणखीन महाराष्ट्राला समजून द्या, सारथीचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे डेक्कनला, आणि आता परत औंधला 1.25 एकर जागा ती अलॉट केलेली आहे. कशासाठी? तर सारथीचं विभागीय कार्यालयासाठी. तिथं 1,000 मुलांचं, 1,000 मुलींचं, त्याच्यानंतर प्रशिक्षण हॉल, ऑडिटोरियम, एवढ्या सगळ्याला निधी आहे. बघा माझ्याकडं हा सगळा आता तक्ता आहे, तर मी 2च दिवसात आपल्या सर्वांना मी आता मीडियाला पाठवेल. आता याच्यामध्ये दाखवतो पुणे मुख्यालय सारथीचं, मी दाखवतो सारथीचं पुणे मुख्यालय. जमिनीचे क्षेत्रफळ 41 गुंठे, प्रशासकीय मान्यता रक्कम 87 कोटी, विभागीय कार्यालय कोल्हापूर 1.85 हेक्टर आणि 178 कोटी. असं सारथीचं विभागीय कार्यालय नाशिक 160 कोटी, सारथीचं विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर 140 कोटी, सारथी विभागीय कार्यालय खारघर 120 कोटी, सारथी विभागीय कार्यालय लातूर 172 कोटी, सारथी विभागीय कार्यालय नागपूर 173 कोटी, सारथी विभागीय कार्यालय पुणे 154 कोटी, सारथी विभागीय कार्यालय अमरावती 171 कोटी. 1360 कोटी अलॉट केलेत अजितदादांनी. ते पालकत्व असलेल्या सारथीला अण्णासाहेब पाटील महामंडळाचा जर डाटा महाराष्ट्राच्या समोर आला तर महाराष्ट्रामध्ये अनागोंदी माजेल. अण्णासाहेब पाटील महामंडळाला किती निधी दिलाय आणि ओबीसी महामंडळाला या वर्षी निधी किती आहे? जबाबदारीने सांगतो 5.5 कोटी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला 750 कोटी. का बरं असा दुजाभाव? मी विचारतो सूरजजी, उत्तर द्यावं सूरज चव्हाणांनी. सूरजजी, जेव्हा आपण शपथ घेतो तेव्हा आपल्यासाठी सगळे समान आहेत असं म्हटलं जातं. मग असं असताना आज भेदभाव कशासाठी? मग आज जेव्हा सरकार निवडून येण्याचा वेळ येते तेव्हा मात्र खूप आश्वासनं सगळी दिली जातात, सगळे समान आहेत म्हटलं जातं. मग आज ते समानतेचं पालन होत नाही का? त्यांनी जी आकडेवारी सांगितली ते खरं आहे की खोटं आहे? सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आपण काय करतोय, विचार फक्त ओबीसी समाजाबद्दलच एक विचार बोलतोय आणि पुन्हा एक सारथीचं दोनच कंपॅरिझन करतोय.
ओबीसी समाजातल्या वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळी महामंडळ स्थापन करून त्याला निधीची पूर्तता सन्माननीय अजितदादा मुख्यमंत्री. एक मिनिट, ससाने बोलताना, तुम्ही बोलताना मध्ये नाही बोललो मी, तुम्ही ऐकून घ्यायचं असं मध्ये नाही बोलायचं. नाही ऐका तुम्ही, तुम्हाला जे काय बोलायचं माझं बोलणं झाल्यावर बोला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो तुमच्या, पण मी झाल्यावर बोला. असं डिस्टर्ब ह्याच्यात नका करू. तुम्ही सर्वसमावेशक सुद्धा वेगवेगळ्या महामंडळांना किती पैसे दिले याची आकडेवारी देऊ शकता का? म्हणजे तशी दिली तरी चालेल, काय अडचण? विलासजी, मी आज तुम्हाला ते सगळे आकडेवारी त्या ठिकाणी देऊ शकतो. भटके विमुक्त अहिल्यादेवी हे शेळीमंडी महामंडळ, ही सगळी पेजे महामंडळ, हे सगळे धरून 47 कोटी होत आहेत. आणि एक तर अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहे ते 750 कोटी रुपये होतात. ठीक आहे, मला त्यांच्याकडून उत्तर घेऊ दे. गैरसमज पसरवू नका. मी आपल्याला आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचले, डिबेट झाल्या 5 मिनिटाच्या याच्यानंतर ही माहिती आपल्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत ट्विटरच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत सांगतो. मला खोटं बोलायचं नाही. जी काही माझ्याकडे अधिकृत माहिती शासनाची आहे ती मी आपल्यापर्यंत कुठल्या महामंडळाला किती कोटीची तरतूद केली गेली आहे. एकट्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महामंडळाला 40 कोटी रुपयाचा निधी दिलाय. हे मी आता शेंडगे साहेबांच्या माहितीसाठी सांगतो. आज त्यांनी वाटलं तर त्यांनी त्याची माहिती घ्यावी. मला जी माहिती आहे ती मी सांगतो. आणि इतर कुठल्या समाजाच्या महामंडळाला किती कोटीची तरतूद केली गेली आहे ह्याची सुद्धा माहिती अधिकृतपणे किती देतो. ती सारथीपेक्षा कितीतर पटीने जास्त आहे. महामंडळ किती दिले सांगा, तेही सांगा. ऐका साहेब मी बोलतो ना, सारथीपेक्षा जास्त निधी मिळालेला. ओबीसी महामंडळ किती दिले तेही सांगा ना. सगळे महामंडळ आकडेवारी सगळं सांगा ना तुम्ही. माता मी सांगतो ना, अधिकृत डिबेट झाल्याच्या नंतर 5 मिनिटाच्या नंतर हे तुम्हाला मी ट्विटरच्या माध्यमातून मीडियापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करतो. कारण माझ्याकडे आता ती आकडेवारी उपलब्ध नाही. अहो ससाने, ऐका ना, मी काही पळून जाणार नाही. मी महाराष्ट्रातले, तुम्ही महाराष्ट्रातले. मला प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायचंय. मला नेता नाही तर मला तुम्ही चुकीची जी माहिती देताय ती लोकांपर्यंत आली पाहिजे. समाज घटकाला न्याय दिला ती माहिती गेली पाहिजे. आता हे तुम्ही अशा पद्धतीने फक्त एका समाजाचं बोलताय आणि ज्यावेळेस आरोप करायचे त्यावेळेस मात्र ओबीसीचं बोलताय. वेगवेगळ्या समाज घटकाला कितीची निधी दिली हे पण मी तुम्हाला सांगतो ना. तुम्ही सारथी आणि महाज्योतीचं कंपॅरिझन करताय आणि सांगताना ओबीसीवरती सारथी फक्त त्यांच्या अंगात घेतली. अजितदादांनी जी तरतूद केलेली आहे, अजितदादांनी तरतूद केलेली इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी केलेले आहे. पाटील महामंडळ का घेतलंय? चुकीची माहिती देऊ नका. ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय आपल्याकडे. ओबीसी साठी नुसतं महामंडळ नाही तर स्वतंत्र मंत्रालय आहे. त्याचे मंत्री स्वतंत्र आहेत. त्याच्यामुळे सूरजजी एक गोष्ट, बाकी सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. राजकीय आरोप प्रत्यारोप. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाहीये किंवा त्यांची थांबवली गेलेली आहे, ज्यांना अजून मिळालेली नाहीये, त्यांच्या मागे ऍडमिशनवाले ते सगळे लोक दोषा लावतायत. अशा परिस्थितीत त्यांना ती शिष्यवृत्ती मिळेल हे तुम्ही सांगाल का? मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आजच सांगतो की यांचं ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटत नाही, जिथं कुठं काय अन्याय होत असेल ते निवेदन घेऊन आम्ही सरकारच्या 3 नेत्याकडे जाऊ. 3 नेत्याला मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, यांच्याकडे देऊ आणि तात्काळ त्यांना मदत होईल अशी तरतूद करायला लावू. हा विश्वास मी आपल्याला आजच्या बडे मुद्द्याच्या माध्यमातून देतो. नाही सूरज चव्हाणजी, आपण एक इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा काढला की मराठा समाजाच्या महामंडळांना किंवा सारथीला जास्त निधी अधिक दिला कारण त्याला इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च केला. मग मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाच इन्फ्रास्ट्रक्चर लागतं का? ओबीसीच्या विद्यार्थ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर लागत नाही का? तो खर्च कुणी करायचा? विदाऊट इन्फ्रास्ट्रक्चर ओबीसी विद्यार्थ्यांना तुम्ही कसं न्याय देऊ शकाल? इन्फ्रास्ट्रक्चर नावाखाली हा जर पैसे जर पळवणार असाल तर ते कुणालाही मान्य होणार नाही ना. मग आरोप होणारच. ठीक आहे, म्हणून अशा ठीक आहे. याबद्दल खरं तर आकडेवारीनिशी सूरजजी मला वाटतं की तुम्ही सांगायला हवं महाराष्ट्राला की किती नेमका निधी गेलेला आहे आणि अजितदादांवर निधीच्या पळवापळवीच्या बद्दल, भेदभावाच्या संदर्भात होणारे जे आरोप आहेत त्याला आकड्यानं उत्तर देणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचे आकडेवारी नक्की द्या अशी विनंती आपल्याला करतो. पण माझा चर्चेसाठीचा वेळ संपलेला आहे. आज या चर्चेत आपण आपली भूमिका मांडलीत. हा मुद्दा रेज करणं, तो पटलावर आणणं आणि त्याच्याबद्दलचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं हा या डिबेट मागचा उद्देश होता. कुठलेही राजकीय वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊ.
या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. पण प्रेक्षकांना काय वाटतंय जाणून घेऊया. प्रेक्षकांचं मत काय या मुद्द्याबद्दलचं. निधीच्या मुद्द्यावरून अजित पवारांची बदनामी केली जाते असं जे अजित पवार म्हणतायत त्यात तथ्य आहे का? 65% लोकांना होय वाटतंय, 35% लोकांना नाही असं वाटतंय. पण या सगळ्या मुद्द्याचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि या आरोप प्रत्यारोपातून कुठलाही दुजाभाव जनतेवर होऊ नये या अपेक्षेसह बडे मुद्देत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.